आता मी ठरवलंय आपलं लग्न ठरो ना ठरो, पण लग्न या विषयात मी एक वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहे. त्यासाठी एकदम रॅप स्टाईल उखाणा करणार आहे. तेव्हा दिल ठाम के बैठो, पेश आहे पहिला मराठी रॅप उखाणा. लग्नाचा मांडला डाव, पुष्कर राजे माझं नाव आहे, पुणे माझं गाव, पण मुलीचं नाही ठाव, मुलीचं नाही ठाव. वेज द गर्ल, माझ्या नावाचं जी बांधेल बाशिंग, ती असेल डॅशिंग, ती असेल डॅशिंग. यो यो आणा बँड बाजा जोरात, चला काढा माझी वरात. सगळे होऊ दे सैराट, आहो सगळे होऊ दे सैराट. कधी नाचवू फेणे हमे वा, कधी नाचूया फेणे, कधी नाचूया रंपाट, पण कळू दे साऱ्यांना मीच आहे खरा नटसम्राट. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, किचन कलाकार रोज दावत नवं, दावत नवं, दावत नवं. माझी लगीन गाई आता येईल ताई, माझी लगीन गाई आता येईल ताई. बाई बाई आता लगीन गाई माझी येईल ताई, ताई ताई. पुष्कराज बाळ, काय झालं तुला? श्वास घे. तू आलीस, सॉरी. मी उखाणा म्हणता म्हणता एकदम चक्कर येऊन पडलो ग. एवढा मोठा उखाणा पाठ होता होता तुझं अर्ध आयुष्य निघून जाईल. त्याच्यापेक्षा मी अगदी सोपा सरळ उखाणा तुला शिकवतो. ऐक. तू तेव्हा तशी की तेव्हा अशी, हवीस मला तू असशील जशी. वा. मला व्हायचंय तुझा मिस्टर, होशील का माझी महामिनिस्टर. वा 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 ताई, तुम्ही तर थेट 11 लाखांचा उखाणा दिलात मला. मला व्हायचं. आता तो पाठ करत बसू नकोस. इथे येणाऱ्या जोड्यांच्या आयुष्यातील सुखाचे उखाणे मला ऐकायची उत्सुकता आहे. त्यामुळे आपण अजिबात वेळ दौडूया नको, लगेच सुरू करूया बँड बाजा वरात आणि पोचू झी मराठीचा आहेर प्रेक्षकांच्या घरात. ओहो, तर मग तुला रेणुकाताई मी विनंती करतो, प्लीज स्थानापन्न हो. ताई, आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल नंबर मिळवण्यासाठी काय काय खटपट चाललेली असते ना. म्हणजे काही लोक ना असे इशारे करतात, पण माझे काही मित्र अजून शातीर आहेत. ते मुलींना जाऊन सांगतात माझा जरा मोबाईल हरवलाय, जरा तुम्ही मिस कॉल देता का या नंबरवर. गेला लगेच त्यांच्याकडे मोबाईल नंबर. पण आता जी पुढची जोडी इकडे येणार आहे त्यांनी एकमेकांचा नंबर कसा मिळवला हेच फार मोठं गुपित आहे. ते जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या लग्नाची तयारी जाणून घेण्यासाठी आमंत्रित करूया नाशिकच्या कल्याणी रांगोळे आणि बीडच्या दिग्विजय दळवी यांना. Mobile number, what is your fine number? Can we head private? मला सांगा जरा, कसं जमवून घेतलं तुम्ही हे सगळं? ऍक्च्युली मला आधार कार्डचा कॅम्प घ्यायचा होता आणि त्यासाठी मला कॅम्प सेटअप लागणार होता आणि संपूर्ण माहिती लागणार होती. तर मी आमचे जे काही सोशल ग्रुप आहेत त्यामधून मी यांचा नंबर मिळवलेला, कारण यांच्या ऍक्टिव्हिटीज तशा सुरू होत्या. अच्छा, आधार कार्डचा जे आधार मिळाला अख्खा. तर प्रपोज कोणाला केलं? मीच केलं, कल्याणीला प्रपोज. ऍक्च्युली 11व्या दिवशीच त्यांनी मला प्रपोज केला. डायरेक्ट लग्नाचा प्रपोज आला तेव्हा मी हा विचार केला की ही व्यक्तीने मला बघितलेलं नाही, कारण सोशल मीडियावर माझे फोटोज नव्हते. अरे म्हटलं, बघितलं नाही, प्रपोज केला, एवढा मोठा डिसिजन. म्हणजे ह्या व्यक्तीमध्ये काहीतरी गट्स वेगळेच आहेत. अच्छा, असं लागतोय. पण मग भेट कशी झाली? पण
आम्हाला दोघांना सेंट्रल लोकेशन हवं होतं कारण बीडला एवढा लॉंग डिस्टन्स माझा प्रवास वन डे रिटर्न होणार नव्हता. आईला काय सांगणार म्हणून मी त्यांना सजेस्ट केलं आपण औरंगाबादला भेटूया. अरे आणि तिथे भेटलो. आता म्हटलं पोचले आता पहिलीच भेट आहे आणि काहीच असं कसं काय मला असं वेगळं वाटत नाहीये म्हणून मी म्हटलं आता ही व्यक्ती मला जर न फोन करता माझ्या समोर येऊन उभी राहिली तर माझी चॉईस 100% परफेक्ट आहे. मला कन्फ्यूज नवरा मिळणार नाही. आणि मी तसं बोलले मनात आणि फोन ठेवला होता. मी फोनकडेच बघत होते कधी फोन येतो कुठे उभी आहे कुठे उभी आहे म्हणून. फोन वाजलंच नाही. हे समोर आले आणि मला म्हटले गाडी मी तिकडे पाठ केली आपण तिकडे जाऊया का. मी तिथेच खुश झाले. मला इतका आनंद झाला मी त्यांच्याकडेच बघत होते. ही तर कमाल स्टोरी आहे. ही कमाल स्टोरी एकदम friendly, हा. बोलूयात मग कुटुंबियांना जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रांगोळे आणि दळवी कुटुंबियांचं. कल्याणी, सर्वप्रथम तू तुझ्या सासरकडच्यांची ओळख करून दे आणि दिग्विजय तू तुझ्या. ह्या आमच्या दिग्विजयचे मम्मी सुमन अशोक दळवी. हे दिग्विजयचे पप्पा अशोक उत्तमराव दळवी. स्वागत आहे तुमचं. ह्या कल्याणीच्या मम्मी भारती रांगोळे आणि लीना ताई आहे कल्याणीची मोठी बहीण. वा स्वागत आहे जोरदार तुमचं. टाळ्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. वा 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 वा. तुमच्यासाठी कल्याणी फार जवळची होती असं मी ऐकलंय. ते का बरं? तिचा स्वभाव खूप छान आहे. हा. ती आमच्या घरची लक्ष्मीच आहे आम्ही असं समजलंय. हो ती या लक्ष्मीच्या पावलानेच घरात येणार आहे. अर्थात. हो त्यामुळे तिला पाहताच तिला हे झालं आम्हाला की ही मुलगी आपल्याला घराला शोभेत. कमाल कमाल. हे बॉन्डिंग फार कमाल आहे आणि हेच बॉन्डिंग आता तुम्हाला दाखवायचं इकडे सुद्धा. कारण आता आपण इथे खेळांना सुरुवात करणार आहोत काहीच वेळात. तोपर्यंत जरा प्लीज बसा. रेणुकाताई, आपण नेहमी बघतो ना की मुलगा मुलीच्या मागे लागलेला असतो पण पुढची जी जोडी आहे त्यातील मुलगीच मुलाच्या मागे लागली होती. काय म्हणतो? हो चल लग्न करतोस की नाही चल लग्न कर म्हणत ती त्याच्या मागे हात धुवून लागली होती. पण हा आपला नको नको म्हणत वेळ घालवत होता. विचारा का? कारण मुलगी पुण्याची आणि तो पनवेलचा होता ना. पण आता मी काही वेळ लावत नाही. लगेच दोघांना इकडे बोलवतो. स्वागत करूया पुण्याच्या मृणाल क्षीरसागर आणि पनवेलच्या गौरांग खरे यांचं. मैं सब कुछ दे दूं तुझे जो तेरी बाइली कर ले मला. मैं सब कुछ दे दूं तुझे जो तेरी बाइली कर ले मला. मुझको बना ले तेरी कारवारिन राजा तू बन जा मेरा दादला. हाय मुझको बना ले तेरी कारवारिन राजा तू बन जा मेरा दादला. मी अनेकींचा दादला होण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मला सांगितलं विचारच बदला. मग तू अनेकींचा दादला कशाला व्हायचा प्रयत्न केलास? एकीच्याच मागे जायचं ना. तेच चुकलं ना. पण मृणाल तू लग्न करण्याचा निर्णय याच्यावर लादला की स्वतःहून हा तयार झाला व्हायला तुझा दादला? आम्ही एका शाळेत होतो ओके. आणि त्या मी त्या शाळेत शाळेचा मॉनिटर. ही बडबडी त्यामुळे हिचं नाव मी फळावर लिहिणं हे कायम असायचं. अच्छा. आणि तू फळ्यावर नाव लिहिलंस तिने हृदयावर कोरलं. क्या बात आहे. काय झालं कशी सुरुवात झाली? आणि त्याच्यानंतर आम्ही 11वी-12वीच्या दरम्यान आम्ही ज्या क्लासला होतो तिकडे अकाउंट्स हा एक सब्जेक्ट होता आणि याचं अकाउंट्स काय एवढं चांगलं नव्हतं. सो पनवेलमध्ये एक वडाळे तलाव म्हणून फेमस तलाव आहे. सो आम्ही त्या तलावाच्या इथे भेटायचो आणि मी त्याला अकाउंट शिकवायचे. वा. पण त्या दरम्यान आम्ही एवढे जास्त कम्फर्टेबल क्लोज होतो की आमचे जे मित्रमैत्रिणी आहेत तेच माझ्या मागे लागले याच्या मागे लागले की अरे बाबा प्रपोज कधी करणार आहेस तू हिला. पण तेव्हा याने ठरवलं होतं की जोपर्यंत याचा पहिला पगार येत नाही तोपर्यंत हा मला प्रपोज नाही करणार. अच्छा. ओके. बिकॉज मला
माझ्या फर्स्ट पगार हिच्यावर स्पेंड करायचा होता जे की माझं पहिल्यापासून ठरलेलं होतं. ओके, तर स्वागत करूया क्षीरसागर आणि खरे कुटुंबियांचं. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मृणाल, तू तुझ्या सासरकडच्यांची ओळख करून दे आणि गौरांग तू तुझ्या. या माझ्या सासूबाई स्वाती खरे आणि हे माझे सासरे श्रीकृष्ण खरे. नमस्कार. नमस्कार. ही मृणालची आई गौरी क्षीरसागर आणि हा तिचा भाऊ ऋषिकेश क्षीरसागर. नमस्कार. क्या बात आहे, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं. सो ही टीम इकडे सज्ज झालेली आहे या टीम विरुद्ध खेळायला. आपण सुरू करणार आहोत थोड्याच वेळात. प्लीज बसा. चला तर आता वळूया आपल्या पहिल्या खेळाकडे. पण खेळ सुरू होण्याआधी इथल्या प्रत्येक खेळाला तुम्हाला आहेर तर मिळणार आहेच, पण त्यासोबत तुम्हाला फेअर पॉइंट्स मिळणार आहेत. हे फेअर पॉइंट्स ठरवतील आजची झी मराठीकडून दिली जाणारी इलेक्ट्रिक स्कूटर कोणाला मिळणार आहे ते. सुरू करूया मग आजचा पहिला खेळ. हा खेळ मिळवून देणार आहे झी मराठीकडून पहिला आहेर, एक अत्याधुनिक रेफ्रिजरेटर. रेणुकाताई, आपण ससा कासवाची गोष्ट नेहमी ऐकलेली आहे. हा, यांच्या शर्यतीत ससा का हारला तर तो झोपला. बरोबर. पण तुम्ही विचार करा, जर त्याची बायको त्याच्या सोबत असती तर. अरे, तिने त्याला झोपूच दिलं नसतं. आता मी तशीच एक रेस अरेंज करणार आहे. बर. या रेस मध्ये या दोन्ही जोड्या असणार आहेत ससा. या दोन्ही जोड्यांना जास्तीत जास्त गाजरं जमा करायची आहेत. जी जोडी जास्तीत जास्त गाजरं गोळा करेल त्यातील नवरी मुलगी जिंकेल. आजचा पहिला आहेर. सुरू करूया मग खेळ. 3, 2, 1 सुरू. उद्या 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 उद्या. अरे बापरे, चला 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 चला, पटा 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 पटा. सशांनी थांबायचं नाहीये. हो हो, पुढं चाललेलं आहे तसा. हा, गाजर नीट ना. गाजर उलट लावायचं बरं का, उलट लावायचं गाजर. हा बरोबर, इकडे लागलेलं आहे गाजर. नीट काय जोरदार चाललेलं आहे. अरे वा, इकडे पण गाजर जमा झाले. गेली ती गाजर पडली. हा, पळायचं नाहीये, पळायचं नाहीये, पळायचं नाहीये, पळायचं नाहीये. अगदी आरामात ती गाजर हे करता येत नाहीये. ओके. हा ओके. तर हे सत्य असायला पाहिजे होते तिकडे, म्हणजे बरोबर आहे तिकडे. चला चला, हां व्यवस्थित चला, होऊन जाऊ होऊन जाऊ. एक घोड्यासारखं धावणार. शेवट 10 सेकंद राहिलेली आहेत. काउंटडाऊन येतोय. 10 सेकंद. 5, 4, 3, 2, 1. मोजूया मग गाजर. कुठून सुरुवात करूया? आपण इथपासून सुरू करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22. 22 गाजर इकडे जमा केलेली आहे. आता इकडचा बघूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. बरोबर. एक पडलं. 13, हा 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. मृणालनी जिंकलेला आहे झी मराठीकडून एक अत्याधुनिक रेफ्रिजरेटर. रेणुकाताई, सांगा मला फेअर पॉइंट्स कोणाला किती मिळालेत?
दोन्हीही जोड्यांनी इतकं सुंदर ट्युनिंगनी अगदी हा कमाल. खेळ खेळलेला आहे. खरंच. अगदी खरंच कमाल आणि खूप छान पद्धतीने तालमेल ठेवून Yes. त्यामुळे दोन्ही टीम्सला मी 5-5 गुण देते. मला काही प्रश्न अरे काय काय म्हणजे काय कल्पनाचा कचट असणार अरे बघतोच. अरे म्हणजे आता नवऱ्या मुलांचा सँडविच होणार. ओ हो सगळ्यांनी इकडे यायचंय. हा इथे काही प्रश्न मी विचारणार आहे त्या प्रश्नांची तुम्ही उत्तर द्यायची आहेत. हा म्हणजे निवडायचंय की याच्यातली जी दृष्टी आहे म्हणजे गॉगल तर तुम्ही कुणाला द्याल आईला का होणाऱ्या बायकोला. हा गौरांग हा पकड तुला सांगायचंय कोण जास्त तापट आहे आई का मृणाल. मृणाल लगेच तातडीनं उत्तर दिलेलं. विचारही केला नाही त्यांनी. काय रे अनुभव आलेत का तू. बरेच 5 वर्ष 6 वर्षाचे अनुभव आहेत. हो झालं मग गॉगल तिला. वा 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 काय दिसतंय. इकडे डॉनचा गॉगल आहे. ओ कोण दादागिरी करत कल्याणी. काही इकडे सुद्धा अजिबात विचार करायला विचार लागणार नाही नाही. दिला. ऍक्च्युली मी तिला डॉनच म्हणतो घरी. अरे वा हे गुपित आम्हाला कळलं. आता हा दे गॉगल कल्याणी. परफेक्ट पुढचा प्रश्न तुलाच आहे. जास्त प्रेम कोणावर आहे आईवर का बायकोवर. आईवर. वाटलं तसं. अगदी गोड गुणीबाळ नीच. इथे नाणी आहेत भरपूर. खूप खर्च कोण करत म्हणजे वायफळ शॉपिंग साठी जरी गेलं तरी एक 8-10 हजार असंच होऊन जातात. हो बापरे मग याची फारच गरज आहे. सासूबाई तुम्हाला हो ना तुम्हाला अनुभव आला वाटतं. पुढचा प्रश्न आहे रडूबाई कोण आहे. रडूबाई प्रश्न दाखवा. ओ हो डॉन पट्टीज आणि रडूबाई पट्टीज. झाला मग तिला लगेच तिला हसायला आलेलं बरं का. काय असं काही प्रसंग झालं. ऍक्च्युली काय होतं हा हे असं थोडं जोरात बोलले ना की मला थोडी भीती वाटते. म्हणून माझं थोडंसं डोळ्यात पाणी येतं. मग हे शांत होतं मग मी डॉनगिरी करते. हो अच्छा मी डॉन का मी डॉन है ये. सासूबाई लक्षात घ्या ट्रिक कळाली आहे. जरा भीती वाटली की लगेच डोळ्यात पाणी येत आहे. तुम्ही भुलून जाऊ नका त्या पाण्याला आपण भुलून जाऊ पुढचं नका. बोलणं चालू ठेवायचं नाहीतर ही डॉनगुरी. सायलेंट करायला कुणाला लागेल. हा मी आईला देतो. हो का Yes. तिला सायलेंट करायची गरज आहे. म्हणजे ती एकदा चालू झाली ना म्हणजे इव्हन मी ऑफिसमध्ये असेन कुठेही असेल तर ते मी सांगितलं पहिल्याच कॉलमध्ये की जरा 2 मिनिटात करतो कॉल. नाही पण मी हे आणू का हे करू का ते करू का ते सगळं जिथपर्यंत तिच्या मनात असतं ते सांगते आधी आणि मग हा ठीक आहे चालेल 2 मिनिटाने पण कॉल कर तेव्हा पण सांगेन कर. सो हा तर या गोगलची आहे. ओके थोडं शांत व्हायला पाहिजे. आता काय सुनबाई एवढी बडबड करेल की शांत होईल. पण वाईट नाही ना वाटलं तुम्हाला हा गॉगल मिळाला. थोडंसं वाटलं थोडंसं वाईट प्रामाणिकपणाचे 100 गुण. छान खेळलात हा खेळ. धन्यवाद. जोरदार टाळ्या. सो आता आपण वळणार आहोत आजच्या आपल्या दुसऱ्या राऊंडकडे जो आहे सासू सून अफलातून. हा दुसरा खेळ मिळवून देणार आहे. दुसरा आहे झी मराठीकडून अत्याधुनिक गॅस स्टव, फूड प्रोसेसर, व्हॅक्यूम क्लीनर, ओटीजी, आरो वॉटर प्युरिफायर, टॉर फॅन, गीझर आणि आपले फॅशन पार्टनर्स कलानिधी ठाणे यांच्याकडून महावस्त्र पैठणी. रेणुकाताई तुम्हाला तर माहिती आहे आपले फॅशन पार्टनर्स कलानिधी ठाणे यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आहेत.
आणि त्यामुळे काय होतं, कलानिधी यांच्या शोरूम मध्ये गेल्यानंतर प्रत्येक नवऱ्याला कोडं पडतं आपल्या बायकोला कोणती साडी घ्यायची ते. यावरून मला एक खेळ सुचलाय. ओहो. तो काय ते सांगतो, पण त्याआधी तुम्ही इथे या ना हो. प्लीज. नक्की. तर रेणुकाताई, हे इकडे शब्दकोड आहे. हो. यात कलानिधी ठाणे यांच्या साड्यांची नावं आहेत. या नावांची अक्षरं सासू आणि सुनेला शोधायची आहेत. ज्या साडीचं नाव मिळेल त्या नावातील एक एक अक्षर एकेका बॉक्सवर लिहायचंय. त्यातील अक्षरं सासूला लाटण्यानं उचलायचे आणि सुनेजवळ जाऊन द्यायचे. मग सुनेनं 2 लाटण्यात ती अक्षरं घेऊन एका पॉइंटला हे कोड पूर्ण करायचंय. हे अक्षर ट्रान्सफर करताना जर अक्षराचा बॉक्स खाली पडला तर तो पुन्हा इकडे आणून ठेवायचा आहे आणि खेळ पुन्हा सुरू करायचा आहे. जी सासू सुनेची जोडी दिलेल्या सगळ्या नावांचं कोड लवकरात लवकर सोडवेल ती ठरेल विजेती आणि त्यातील सुनेला मिळेल आजचा दुसरा आहे. सुरू करूया खेळ. ओके. 3, 2, 1 सुरू. हा इकडे अक्षर सापडतंय का? सुरुवात झालेली आहे इकडे. हा तो बॉक्स पाडायचा नाहीये. पडला. गेला 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 गेला. त्याने उचला. 5 पैकी 3 नावं तरी तुम्हाला शोधायची आहेत बरं का. ओके. इकडे बॉक्सवर लिहिलेलं आहे पाडायचं नाहीये तो बॉक्स. येस, इकडे सुद्धा एक बॉक्स लिहिलेला आहे. अरे अरे पुन्हा तिकडे. परत पहिल्यापासून. वा 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 वा. एक नाव पूर्ण झालेलं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. वा वा वा. हात ऑपरेशन आहे, हात ऑपरेशन आहे. जागा फक्त अशी ठेव की तुला सगळे बॉक्सेस ठेवता आले पाहिजे बरं का. म्हणजे नंतर ते पण उभे करायचे. हात लावायचं नाही, हात लावायचं नाही. वा वा. हात लावायचं नाही. छान आहेत इन्स्ट्रक्शन चालू आहेत सासूबाईंच्या. लिहायला जागा व्यवस्थित ठेवली पाहिजे बरं का. नंतर पुढचे बॉक्सेस पण लावायचे. हा हात नाही लाटणी लाटण्याने असे रचायचे नाहीयेत का? हा ते रचायचे असे रचायचे. वरती रचायचे. वरतीच रचायचे. हो, आडवे नाही ठेवायचे. बरोबर. कोडं सोडवण्यासाठी आडवे तिकडे, इकडे नाही. हा आडवे तिडवे. हा इकडे आडवे तिडवे लावायचे नाहीये. आता नाही घ्यायचंय. लाटण्यानी आरामात. तिरपं चालतं का? हो तिरपं चालतं. उलट लावते. बरोबर सांगितलं. नाही पण मी लाटण्यानी घ्यायचंय. लाटण्यानी घ्यायचंय. लाटण्यानी. घ्यायचंय. इकडे 3 साड्यांची नावं हे करता आलेली आहेत पण हात लावायचं. हातानी नाही बेटा, हातानी नाही. आमची 3 नावं पूर्ण झाली आहेत. बनारसी, पैठणी आणि गडवाल. आता या कोड्यामध्ये कुठली कुठली नावं दडलेली होती ती आधी मी तुम्हाला सांगतो. बरोबर. पहिलं नाव होतं बनारसी, दुसरं होतं पैठणी, हो, तिसरं गडवाल, चौथं
कांचीपुरम. आणि 5वं पटोला. या 5ही साड्या कलानिधी ठाणे इथे उपलब्ध आहेत. तुम्ही जाऊन तिकडे खरेदी करू शकता. आता आपण बघूया की आजचा दुसरा आहेर म्हणजेच कलानिधी ठाणे यांच्याकडून जी पैठणी मिळते ती कुणाला मिळणार आहे? हो, दुसरा जो आहेर आहे Yes. तो जातोय मृणाल आणि तिच्या होणाऱ्या सासूबाईंना. क्या बात है. आणि हा दुसरा खेळ जिंकलेल्या नवरी मुलीला म्हणजेच मृणालला मिळत आहे आपले फॅशन पार्टनर कलानिधी ठाणे यांच्याकडून महावस्त्र पैठणी. मंडळी, लग्न सोहळ्यातील सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे नवरी मुलीनं नेसलेली साडी. आणि त्यात ती साडी जर कलानिधी ठाणे यांची असेल तर ती लग्न सोहळ्याची शोभा वाढवते. कलानिधी ठाणे गेल्या 24 वर्षांपासून हातमागावर विणलेल्या दर्जेदार साड्या तसेच वधूसाठी लागणारे लेहंगा, चोळी आणि गाऊनच्या मोठ्या कलेक्शनसाठी प्रसिद्ध आहे. कलानिधी ठाणे यांची एकच शोरूम असली तरी सुद्धा आपल्या सोयीसाठी स्पेशल व्हिडिओ कॉल शॉपिंग सुविधा उपलब्ध आहे. तेव्हा आवर्जून भेट द्या कलानिधी ठाणे यांना. तसेच तुम्ही ऑनलाईन शॉपिंग सुद्धा करू शकता www.kalanidhionline.com वर. आणि झी मराठीकडून अत्याधुनिक गॅस स्टव, फूड प्रोसेसर, व्हॅक्यूम क्लीनर, OTG, RO वॉटर प्युरिफायर, टॉर फॅन, गीझर मिळतंय मृणालला. आता मी पॉइंट्स देते. Yes. तर ह्या खेळात सुद्धा मला असं दिसून आलं की दोन्ही सासू आणि सुनांनी खूप छान खेळ खेळला. आणि खरं तर मला दोघांनाही 5-5 गुण द्यायला आवडले असते, पण थोडंसं कोऑर्डिनेशन मध्ये ही टीम थोडी डावी होती कल्याणीची. त्यामुळे त्यांच्या टीमला मी देते 4 गुण आणि मृणालच्या टीमला मी देते 5 गुण. वा, अभिनंदन थँक्यू. आणि धन्यवाद ताई. थँक्यू. थोड्या गप्पा मारूया. कल्याणी, समाजसेवेचे, विनम्रतेचे धडे तुला कुठून मिळाले? खरं तर आपण म्हटलं तर हे माझ्या घरातनंच आलं. माझे वडील हे पत्रकार होते आणि ते तरुण वयापासूनच सामाजिक चळवळींमध्ये, त्यामुळे ते संस्कार लहानपणापासूनच घरात होते. नक्कीच. पण वडील आता नाही आहेत, ते गेल्यानंतरचं जग कसं बदललं? ज्यावेळा वडील गेले त्यावेळी आईला बाहेरच्या जगात कसं वावरायचं, लाईट बिल कसं भरायचं इथपासून माहिती नव्हतं. आणि तिने सगळा जो भार आहे स्वतःवर घेतला आणि आमच्या लहान भावंडांना मोठं केलं. पण तत्पूर्वीची जी परिस्थिती होती त्यामध्ये खूप वाईट काळ गेला. आईचा ऍक्सिडेंट झाला. काय ऍक्सिडेंट म्हणजे काय झालं होतं? मम्मीचे पापडाचे मशीन्स होते आणि आईचा विचारांमध्ये तिथे हात गेला. हात गेला तर तिला कळलंच नाही की तिचा अंगठा तुटलाय अर्धा. आणि जेव्हा खाली रक्त दिसलं तिला थोडं, तर ती पाहते काय झालं, तर ती इतकी विचारात होती की तिचा हात तुटला हे कळत नाही. आणि मी बघते खाली पापडाचे तिथे ब्लड कसं दिसतंय. मी म्हटलं मम्मी तुझं बोट तुटलाय. तेव्हा तिला भानावर आलं की अरे असं असं. आणि मी लहान होती, मला काही कळतच नव्हतं काय करू. मी तो बोट तोडले, तिच्या हाताला लावत होती, हे लाव तरी काहीतरी कर. ती त्या अवस्थेत तू सरक बाजूला, मला जाऊ दे, मी ते साफ करून येते. मला असं सांगितलं. तिने हात धुतला ते पिठाचा सगळा, तिथलं साफ केलं, सगळं आवरलं, तसाच बोट दाबून धरला आणि हॉस्पिटलला निघून गेली. आणि मी अक्षरशः, मला किती वेळ आजही मला तो प्रसंग आठवतो. तो बोट मी असं हातात धरून तिच्या मागं पळत होती की आपण हे शिवून आणू मम्मी, हे काहीतरी होईल याचं. आणि त्यातनं सुद्धा तिने ते ड्रेसिंग केलं आणि सकाळी आमच्या ज्या ऑर्डर्स होत्या त्या कम्प्लीट करायला उभी राहिली. कारण की माझ्या बहिणीचं मग 11वी-12वीचं वर्ष होतं, त्यांना ती कामासाठी हे करू शकत नव्हती. आणि तिचा जो स्ट्रगल आहे ना तो फार इम्पॉर्टंट आहे. आणि त्यातनं पण कुठेतरी एक वडील आणि माझी आई ह्या दोघांचं एक मेहनतीचं आणि संस्काराचं कॉम्बिनेशन आहे. सलाम आहे खरंच. वडील गेल्यानंतरचं आयुष्य आणि त्याच्या आधीचं, त्याच्यानंतर ज्या कणखरपणे आईंनी त्यांना मोठं केलं आणि सगळ्या परिवाराचे जे संस्कार आहेत ते खरंच एक म्हणजे पूर्ण दृश्यच दिसलं मला डोळ्यासमोर.
पण खरंच सलाम आहे. आणि एस्पेशली आई, तुमचं ते ऐकून तर म्हणजे मी वेड लागलं मला खरंच. क्या बात आहे. रेणुकाताई, दर आठवड्याला आपण बघतो की पाठवणीचा विषय निघतो आणि इथला माहोल बदलून जातो, म्हणजे सगळ्यांचेच डोळे भरून येतात. पण आज तो विषय काढताना मलाच थोडं भरून आलंय. आज पहिल्यांदा असं होतंय, जी दोन व्यक्तिमत्व इथे दिसत नाहीत तरीही त्यांचं अस्तित्व इथे आहे. कल्याणीचे बाबा आणि मृणालचे बाबा. कल्याणी, मी आज वडिलांची एक इच्छा पूर्ण करू शकले. ते आज इथे त्यांच्या म्हणजे आज त्यांचं अस्तित्व इथे आहे हे तुम्ही दाखवलं. आणि त्यांच्या समोर मी आज एका TV शो वरती आहे. त्यांची इच्छा होती मी TV शो मध्ये दिसावं. त्या अशीच खुश असतील. ज्या फोटोमध्ये त्यांची स्माईल असेल ते वरून असंच बघून हसत असते. आणि थँक्स टू झी मराठी. थँक्यू. कल्याणी, तुमची ताटातूट कशी झाली, म्हणजे काय झालं होतं? वडील हे माझे चालता बोलता गेले. म्हणजे त्यांना हार्ट अटॅक आलेला. आणि महत्त्वाचं म्हणजे असं झालं की ते बोलत बोलत गेले. अगदी म्हणजे जात्या मुवमेंटला सुद्धा त्यांनी मला जाताना चॉकलेटला पैसे दिले. माझं घरी येऊन चॉकलेट संपलं पण नव्हतं की मम्मीचा फोन आला घरी. तेव्हा विश्वासच बसत नव्हता. आणि त्या मुवमेंटला एक लहान मन असतं ना, कळत नाही. आता तेव्हा मी चॉकलेटचा विचार करणारी मुलगी होती. तेव्हा मला वाटलं, अरे आता चॉकलेट पण नाही घेऊ शकणार आपण, आता आपले पप्पाच नाहीत. मी त्यानंतर कधीच चॉकलेट नाही खायचा विचार केला. मी ज्या दिवशी दिग्विजय मला भेटला तो मला पहिल्यांदा चॉकलेट घेऊन आला. आणि माझ्या आयुष्यात वडिलांनंतर ही एकच व्यक्ती आली जी माझ्या आयुष्यात फार इम्पॉर्टंट. कल्याणी, तू चॉकलेटचा किस्सा सांगितलास. तू जरी चॉकलेट खाणं तेव्हा सोडलं असशील, अर्थात आता तुला चॉकलेट देणारा माणूस आलेलाच आहे, पण नक्कीच बाबांना नेहमीच वाटलं असेल की तू चॉकलेट खात राहावंस. म्हणून तुझ्यासाठी छोटीशी भेट. थँक्यू सो मच. मृणाल, मला खूपच आठवण येते त्यांची. आता गेममध्ये पण मला असं वाटतं की मला तेच म्हणत होते, हा चल कर कर, ठीक आहे तुला म्हणजे तुला नाही आहे चाड्यांची नावं मला माहिती आहे पण तू करू शकतेस. हा जो कॉन्फिडन्स आहे मला असं वाटतं तो त्यांनी दिला. आणि मला खूप भारी वाटतं की तुम्ही त्यांचा फोटो आता प्रेझेंट केलाय. कारण क्या बात आहे. फक्त फोटोज नाही तर एक छोटंसं गिफ्ट सुद्धा आहे. थँक्यू थँक्यू. ओ माय वाव, मस्तच आहे. आणि हा माईक का आला असेल की मी गाणं कंटिन्यू करावं. येस. हो मी. आणि मला वाटतंय आम्हाला सगळ्यांना ते गाणं ऐकायला आवडेल जे त्यांना आवडत होतं. बापरे. आज जाने की जिद ना करो, आज जाने की जिद ना करो, यूं ही पहलू में बैठे रहो, यूं ही पहलू में बैठे रहो, आज जाने की जिद ना करो. हाय मर जाएंगे हम तो लुट जाएंगे, ऐसी बातें किया ना करो,
बाबा एक अशी व्यक्ती असते की त्यांच्या लहानपणी त्यांच्या खांद्यावर बसल्यावर आपण जग जिंकल्याचं फील येतं अक्षरशः. म्हणजे पावसाळ्यात पण छत्रीचा आडोसा तेच असतात आणि उंच उंच आपल्याला वर फेकल्यानंतर आपल्याला विश्वास असतो, आपल्याला भय नसतं. आपल्याला असं वाटतं की हे झेलणारे हात आपल्यासाठीच बनलेले असतात. तर हे असे बाबा आपल्याबरोबरच असतात ह्या ना त्या रूपाने. नक्कीच. येस. आणि आता वळूया आजच्या तिसऱ्या खेळाकडे, जो मिळवून देणार आहे आजचा महाहेर. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून सोन्याची वाटीमणी. आणि या शेवटच्या खेळानंतर फेअर पॉइंट्स ठरवतील आजची इलेक्ट्रिक स्कूटर कोण जिंकणार आहे ते. तर शेवटचा खेळ खेळण्यासाठी टीम सज्ज झालेल्या आहेत. बरं, हे काय आहे ते सांगतो बरं का. ही तुमचीच पोट आहेत आणि त्यावर तुमच्या प्लेट्स आहेत. फक्त त्याच्यात तुम्हाला जेवण नाही तर चेंडू मिळणार आहेत. ते तुम्हाला इथून तिथपर्यंत पोचवायचे आहेत. म्हणजे तुमचा इकडे बॉक्स आहे, तुमचा इकडे बॉक्स आहे. पण हा पोचवण्याचा मार्ग अगदी इंटेस्टाईन सारखा आहे, एकदम वाकडा तिकडा. त्यातून मार्ग काढत तुम्हाला जास्तीत जास्त चेंडू तिथपर्यंत पोचवायचे आहेत. अर्थातच ज्यांचे चेंडू जास्त असतील ते जिंकतील आजचा महाहेर. सुरू करूया मग खेळायला. येस. 3, 2, 1 सुरू. हात लावायचा नाहीये बरं का, लक्षात ठेवा. हात लावायचा नाहीये. चेंडू पडला तर पडू द्यायचा आहे. अरे अरे अच्छा, It's okay, it's okay. Come, घ्या. एक चेंडू तरी जातोय का बघू. It's okay, परत जा. अरे गेला नाही गेला. पडला. ओके ऋषी, ऑसम. ये पुढे. हात नाही, हात नाचू नाही. नकोस. पडला व्यवस्थित. वा वा. आरामात, चेंडूला अजिबात आरामात, हात लावायचा नाहीये बरं एक का. नंबर. चेंडू ठेवल्यानंतर हात लावायचा नाही. Come on. वा 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 वा. अगदी टिकून खेळायला लागेल. तेंडुलकर सारखं खेळायला लागेल. द्रविड सारखं खेळायला लागेल. टिकून खेळायला लागेल. Come on, ऋषी, come on. खेळायला. ओहो आरामात. ओहो इकडे ओव्हरटेक करून गेलेला आहे. ओव्हरटेक करून गेलेला आहे. काही हरकत नाहीये. Done. पण असंच अगदी शांतपणे. हा शबास, क्या बात है. इकडे पुढचं लगेच जायचंय. आराम से अमित, चिल. येस एकदम एक नंबर अमित, come on. एक नंबर. आरामात, chill. शबास. एक नंबर अमित, एक वा नंबर. वा वा शबास. एकदम आरामात. लक्षात घ्या, रेणुकाताई आरामात, इकडे आरामात जा, निरीक्षण आरामात जा. करून लक्ष आहे फेअर माझं. पॉइंट्स देत आहेत. अरे इट्स ओके. नेक्स्ट. ऋषी आरामात ये, एकदम चिल. फ्लो. ठीक आहे. डन. एक नंबर. एकदम भारी. कॉन्सन्ट्रेट. ठीक आहे. इट्स ओके. योगेश. अरे अरे कडक असंच चाल. फारच थोडा वेळ उरलेला आहे. शेवटची डन. काही सेकंद. हा. डन. शेवटची 10 सेकंद उरलेली आहेत. 10. कडक. इथे. हळू आरामात. डन. कम ऑन यो. या योगेश या 6, 5, 4, इट्स ओके. ट्राय. 2, ट्राय कर. 1. अरे नाही, Stop. मस्त ट्राय होता पण संपला वेळ. मोजूया का? येस, बघूया. 3, 6. 6. 4, 8, 8, 12, 12. 13 चेंडू इकडे झालेले आहे. मंडळी, लग्नात नवरी मुलीला दिल्या जाणाऱ्या आहेरात तांब्या पितळेच्या वस्तूंचा समावेश असतोच.
तांब्या पितळेच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मांमुळे पाणी निर्जंतुक होतं. त्यामुळे शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी ताम्रजल अर्थात तांब्या पितळेच्या भांड्यात संग्रहित केलेलं पाणी उपयुक्त ठरतं. असा हा तांब्या पितळेचा आरोग्यदायी आहेर लखलखता आणि स्वच्छ ठेवण्याचं काम करते पितांबरी शायनिंग पावडर. 33 वर्षांची लखलखीत परंपरा लाभलेली पितांबरी शायनिंग पावडर. म्हणूनच तुमच्या संसारात सदैव आरोग्य नांदावं यासाठी तुम्हाला मिळते पितांबरी शायनिंग पावडर कडून विशेष आहे थाट लग्नाचा आहेर पितांबरीचा. तांब्या पितळेच्या वस्तू वापरून जपू मंत्र आरोग्याचा. आणि आता एनव्ही डिओड्रंट तर्फे मिळत आहे खास आहेर. एनव्ही डिओड्रंट हे नॉन गॅस डिओड्रंट आहे. फ्रेंच टच आणि फील असलेलं आंतरराष्ट्रीय परफ्यूम एनव्ही डिओड्रंट. तर तुम्ही घ्या एनव्ही डिओड्रंट पॉवर ऑफ फ्रेंच परफ्यूम. आणि आता फेअर पॉइंट्स कुणाला किती मिळालेत सांग रेणुकाताई. आतापर्यंत मृणालच्या टीमला मिळाले 10 गुण आणि कल्याणीच्या टीमला मिळालेत 9 गुण. तर ह्या राऊंडला मी गुण देईन. मृणालच्या टीमला मी देईन 3 गुण म्हणजे तिचे होतात 13 आणि कल्याणीच्या टीमला मी देईन 5 गुण म्हणजे तिचे होतात 14. त्यामुळे फेअर प्लेचा जो आहेर आहे म्हणजे झी मराठी तर्फे इलेक्ट्रिक स्कूटर ती जाते कल्याणीला. नवरीची हलत गाजली दोषात भन्नाट हलकी वाजली आता शेवटचा खेळ जिंकलेल्या नवरी मुलीला म्हणजे मृणालला मिळत आहे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून महाहेर सोन्याची वाटी मणी. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचा राजेशाही संग्रह हा रॉयल टच असलेल्या जुन्या ऐतिहासिक गोष्टींवर आधारित आहे. भारतीय राजवंशातील हे पारंपरिक दागिने तसेच हाताने घडवलेले व कलाकुसरीचे दागिने ग्राहकांमध्ये विशेष रुची निर्माण करतात. इथे चित्तक, बकुळीहार, लक्ष्मीहार, शिंदेशाही तोडे, कोल्हापुरी साज, बाजूबंद, कमरबंद, तन्मणी, वेणी, झुमके आणि असं बरंच काही आहे. सविस्तर संशोधन आणि अभ्यास करून हे दागिने बनवण्यात बराच वेळ जातो आणि म्हणूनच राजेशाही संग्रहाची स्थापना दर 2 वर्षातून एकदा केली जाते. राजेशाही संग्रहामधील काही निवडक दागिने इथे प्रेक्षकांना पाहता येतील. या वर्षीचा हा राजेशाही संग्रह आपल्या भेटीला लवकरच येतोय. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे बँड बाजा वरात वाटीमणी कलेक्शन सुद्धा त्यांच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे. आपल्या आजच्या विजेत्यांना जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून मिळत आहे सोन्याची वाटीमणी. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सची हमी लग्नाचा खर्च कमी. पितांबरी तांब्या पितळेच्या स्वच्छतेसाठी वापरली जाणारी सर्वात पहिली शायनिंग पावडर. सध्याच्या रोग संसर्गाच्या काळात जंतुनाशक गुणधर्म असलेली तांब्या पितळेची भांडी वापरा आणि ती लख्ख ठेवा फक्त पितांबरी शायनिंग पावडरने. पूजेची सामग्री, लग्नाचा रुखवत, पितांबरीची चमक हवीच सोबत. पाहूया पितांबरी शायनिंग मोमेंट ऑफ द वीक. जास्त प्रेम कोणावर आहे, आईवर का बायकोवर? आईवर. वाटलं तसं. अगदी गोड गुणीबाय. तर मंडळी लग्नात गेल्यानंतर पोटभर जेवल्याशिवाय वराडी परत जातात का? नाही ना. तसंच आपल्या या मॉल मध्ये आल्यानंतर ट्रकभर आहेर जिंकल्याशिवाय कुठल्याच जोड्या इथून जात नाहीत. जेवणाने जसं पोट भरतं तसं इथल्या आहेरांनी त्यांचं घर भरतं. आज या जोड्यांचं घर भरलंय. पुढच्या भागात अशाच 2 दमदार जोड्यांचं घर आहेरांनी भरूया. त्यासाठी तुम्ही पाहायला विसरू नका बँड बाजा वरात झी मराठीचा आहेर तुमच्या घरात. मराठीचा आहेर तुमच्या घरात.